तर समोर तुमच्या आहे बघा जात्यावरची आटा चक्की. त्याच्यामध्ये पूर्णपणे जाती वापरलेल्या आहेत आणि ह्या जात्याचं वैशिष्ट्य की याला तुम्ही कधीही टाकी मारावी लागत नाही या जात्याला. आता तुम्ही समोर बघत आहे गहू दळताना, त्याच्यानंतर बघणार आहे तुम्ही बाजरी दळताना, त्याच्यात ज्वारी पण दळली जाते. तो एक प्रॉब्लेम असतो बाकी इतर आटा चक्कीमध्ये की पीठ वळणे येत नाही, त्याच्यामुळे भाकरी येत नाही. याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण याच्यामध्ये वापरले गेलेलं आहे जातं. आणि जातं तर आहेच, पण टाकी तर कधीच मारायची नाही. बाकीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे भरड केली जाते. भरड म्हणजे मका भरडली जाते, गहू भरडले जातात, ज्वारी बाजरी तुम्हाला जे हवंय ते भरडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी पण याच्यामध्ये करता येतात. हरभरा डाळ असो, मूग डाळ असो, मटकी डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळी करता येतात. तुम्हाला हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पिंपरद 960446 66950. जाती वापरलेल्या आहेत आणि ह्या जात्याचं वैशिष्ट्य की याला तुम्ही कधीही टाकी मारावी लागत नाही या जात्याला. आता तुम्ही समोर बघत आहे गहू दळताना, त्याच्यानंतर बघणार आहे तुम्ही बाजरी दळताना, त्याच्यात ज्वारी पण दळली जाते. तो एक प्रॉब्लेम असतो बाकी इतर आटा चक्कीमध्ये की पीठ वळणे येत नाही, त्याच्यामुळे भाकरी येत नाही. याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण याच्यामध्ये वापरले गेलेलं आहे जातं. आणि जातं तर आहेच, पण टाकी तर कधीच मारायची नाही. बाकीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे भरड केली जाते. भरड म्हणजे मका भरडली जाते, गहू भरडले जातात, ज्वारी बाजरी तुम्हाला जे हवंय ते भरडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी पण याच्यामध्ये करता येतात. हरभरा डाळ असो, मूग डाळ असो, मटकी डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळी करता येतात. तुम्हाला हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पिंपरद 960446 66950.